वेलकम एव्हरीवन। 7 मार्च 2026चे आपण करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी बघणार आहोत। भारतामध्ये 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिन म्हणून साजरा केला जातो। तर यामागे उद्देश काय आहे? लोकांना स्वस्त जेनेरिक मेडिसिन म्हणजे औषधी उपलब्ध करून देणे। नेक्स्ट पॉइंट, भारत सरकारने पहिल्यांदा खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 ची घोषणा केली आहे। ही स्पर्धा छत्तीसगडमध्ये ही 26 मार्च ते 6 एप्रिल 2026 या दरम्यान होणार आहे। नेक्स्ट पॉइंट, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणच्या इरिस लवाना या युद्धनौकेला कोची बंदरात ह्युमॅनिटेरियन डॉकिंग करण्याची परवानगी दिली आहे। नेक्स्ट पॉइंट, एका अहवालानुसार भारतातील 238 पैकी 204 शहरांनी एअर क्वालिटी स्टँडर्ड पूर्ण केले नाही। म्हणजे भारतापुढे प्रदूषण अजून पण खूप मोठे आव्हान आहे। नेक्स्ट पॉइंट, कर्नाटकातील शरावती नदीवर 200 मेगावॅट पंप स्टोरेज हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट प्रस्तावित आहे, जो भारतातील मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहे। अशाच रोजच्या करंट अफेअरसाठी संकेत सर एक्सप्लेन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।